साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे भावपूर्ण दर्शन. सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी आदरणीय दादांच्या स्मृतींना वंदन करत भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. या प्रसंगी अजितदादांच्या जनसमर्पक, लोकाभिमुख आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेल्या कार्याचे स्मरण करण्यात आले. आगामी काळात दादांची महाराष्ट्रवादी विचारधारा व शिकवण अग्रस्थानी ठेवून पक्षाची वाटचाल सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीन काका पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यावेळी उपस्थित होते. या भावनिक वातावरणात सर्वांनी एकत्र येत दादांच्या कार्याला नमन केले. त्यानंतर दक्षिण काशी संगमाहुली येथे पवित्र कृष्णा वेण्णा नदीच्या संगमावर अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात आले. बाबा महाराजांचा शब्द आहे, तालुक्याच्या विकासासाठी भाजपलाच विजयी करा. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्पष्ट शब्दात आवाहन. सातारा तालुका हा आपल्या विचारांचा आणि आपल्या माणसांचा आहे. तालुक्याचा हा भाग जरी विधानसभेला कोरेगाव मतदारसंघात येत असला तरी यावेळी सर्वांनी एकदिलाने भारतीय जनता पक्षाला विजयी करावे असे स्पष्ट आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. यावेळी बाबा महाराजांनी सांगितले आहे, बाबा महाराजांचा शब्द अंतिम आहे, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपलाच विजयी करा असे ठाम शब्दात सांगत त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्याबाबतही स्पष्ट भूमिका मांडत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना थेट आवाहन केले. सातारा तालुक्यातील वर्णे जिल्हा परिषद गटातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मंगळवारी सायंकाळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे वर्णे येथे आले होते. यावेळी उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी आमदार महेश शिंदे आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्याविषयी स्पष्ट शब्दात भाष्य केले. विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर प्रथमच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी इतक्या ठामपणे भूमिका मांडल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याला विशेष महत्त्व आले आहे. महेश शिंदे आणि शशिकांत शिंदेचा असे दोन गट म्हणजे मतदारसंघ झाल्यानंतर दोन गट झाले. पूर्वी आपणच एकत्र होतो, नंतर दोन गट झाले. नक्की तुम्हाला थोडं वाटत असणार किंवा इकडं का तिकडं कोण कुठल्या गटातलं, पण माझी सगळ्यांना विनंती आहे की ह्या वेळेला आता आपण या ठिकाणी भाजप आणि सेना या विधानसभा मतदारसंघामध्ये महेश शिंदे आणि आपण युतीमध्ये लढतोय. म्हणजे महेश शिंदेनी इथल्या सगळ्या जागा ज्या आहेत ह्या भाजपच्या कमळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या कोरेगाव आणि खटावच्या जागा शिवसेनेवर लढतात, पण त्यांनी युती इथं या तालुक्यापुरती किंवा या विधानसभा मतदारसंघापुरती केली, बाकी जिल्ह्यात कुठं झाली नाही, हा विषय वेगळा आहे. तर त्यामुळं माझी आपल्याला एकच विनंती आहे की थोडं तुम्हाला पण अगदी मी धर्मसंकट मानणार नाही, तर संकट असणार किंवा निर्णय काय घ्यायचा, शिंदे साहेब आले तर काय सांगायचं. माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही यावेळेला शिंदे साहेबांना सांगा, बाबांच्या मुळे आम्ही आता यावेळेला निर्णय हा घेतलेला आहे साहेब, आणि स्पष्ट सांगा, म्हणजे तुमच्यावर पण दबाव राहिला नाही पाहिजे. तुम्ही पण काहीतरी खोटं सरळ सांगा, आम्हाला यावेळेला बाबांसाठी म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे, आम्ही बाबा म्हटले बाबांसाठी म्हणून आम्ही या पद्धतीनं भाजपच्या उमेदवारांना मदत करणार आहे आणि आम्ही ह्यावेळेला त्यामुळे काय खोटं बोलायला नको, काही नाही. आणि त्यांना पण माहिती आहे आपण काय त्यांचं काय आपली काय म्हणजे ठीक आहे, पक्ष वेगळे असतात, निवडणुका होतात, शेवटी संबंध आपले सगळ्यांचे आहेत, सगळ्यांचे संबंध चांगले आहेत, काही तो विषय नाही. पण मला वाटतं एकदा स्पष्ट ही भूमिका त्यांना सांगितली ते पण मोकळे होतील, ते पण तुम्हाला कुठं म्हणजे हे करणार नाहीत आणि तुम्हाला पण काम करायला पुढचे 4-5 दिवस म्हणजे काय म्हणायचं माग कोणाचा भोंगा न लागता तुम्ही पण शांततेत काम करू शकाल. सरळ सांगायचं किंवा ह्या वेळेला आम्ही बाबांमुळं आणि बाबांसाठी म्हणून आम्ही निर्णय घेतलाय, आम्ही भाजप बरोबर आहे साहेब, आम्हाला भाजपचं काम करायला लागणार आहे, संपलं. आणि आपण आपल्या तालुक्यापुरतं बोलतोय, आपण काय कोरेगावात जाऊन सांगत नाही किंवा आपण काय बाहेर जाऊन कुठेही करत नाही आणि असं आहे. त्यामुळे माझं म्हणणं आहे तशी भूमिका घ्या, वेळ आली तर या पद्धतीनं साहेबांना सांगा किंवा आम्हाला ह्या वेळेला पर्याय नाही, बाबांचा आग्रह फार आहे, बाबांनी सगळ्यांना हे केलंय किंवा मदत केली पाहिजे आणि आम्ही ह्या वेळेला बाबांसाठी म्हणून करतोय. वेळ आलेली आहे, आता मला तुमची सगळ्यांची साथ मिळाली पाहिजे हे महत्वाचं आहे. कारण मी पदावर आहे, माझ्यावर जबाबदारी आहे, म्हणून मी हे तुम्हाला एवढ्यानं सांगतोय.
की तुमची साथ आता मला सगळ्यांची मिळणं गरजेचं आहे आणि त्यामुळं शेवटी तुम्ही सगळे माझ्या मागे राहिला तर मी मोठा होणार आहे. आज मी मंत्री झालो, आज एवढं मोठं खातं मिळालं, सगळं ठीक आहे, हे झालं, हे एक पायरी चढलो आपण एक. पण शेवटी ह्याच्यावरनं अजून थोडं काम करायचं, पुढे जायचं असेल अजून आपल्याला जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी, तर शेवटी माझा तालुका जर माझ्या मागे नसला तर मी बाहेर जाऊन सांगायचं काय, असा विषय आहे ना. कोरेगाव तालुक्यात निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान. तिसऱ्या दिवशी 151 जणांचे मतदान. कोरेगाव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या दिवशी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान पोस्टल वोटिंग सुविधा सुरू करण्यात आली असून तिसऱ्या दिवशी 443 नोंदणीकृत मतदारांपैकी 151 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी दिली. कोरेगाव तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गट व 12 पंचायत समिती गणांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राज्य निवडणूक आयोगामार्फत टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत दिनांक 1 ते 4 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार असून यासाठी तहसील कार्यालय कोरेगाव येथे फॅसिलिटेशन सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. तालुक्यात एकूण 443 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानासाठी नोंदणी केली असून मंगळवारी तिसऱ्या दिवशी 151 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सातारा रोड जिल्हा परिषद गटात सर्वाधिक 34 मतदान झाले असून त्यात सातारा रोड गणात 13 तर किनई गणात 21 जणांनी मतदान केले. वाठार किरोली जिल्हा परिषद गटात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली असून वाठार किरोली गणात अवघे 4 तर आर्वी गणात 7 कर्मचाऱ्यांनी मतदान केले आहे. अजून एक दिवस मतदानाची मुदत शिल्लक असून उर्वरित 66 कर्मचाऱ्यांचे मतदान बाकी आहे, अशी माहितीही प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी दिली. कोरेगाव पोलीस निरीक्षकांच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पोलीस अधीक्षकांना साकडे. कोरेगावचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मनमानी व अन्यायकारक कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पक्षाचे सातारा शहराध्यक्ष सुनील काळेकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी सातारा येथे पोलीस मुख्यालयात जाऊन जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांची भेट घेत निवेदन सादर केले. कोरेगाव पोलीस ठाण्यात सुरू असलेल्या कथित मनमानी कारभाराचा सविस्तर पाढा यावेळी प्रशासनासमोर मांडण्यात आला. पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून कायद्याची अंमलबजावणी करताना पक्षपात, मनमानी निर्णय तसेच नागरिकांशी उद्धट वर्तन केल्याच्या तक्रारी वाढत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकारांची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शहर उपाध्यक्ष सचिन बागर, सौ सुवर्णताई पाटील, सौ समिंद्राताई जाधव, सौ नलिनी जाधव, सौ उषा जाधव, सौ तेजस्विनी केसरकर, सौ शैलेजा कदम, सौ सीमा पवार, सौ निर्मला पाटील, शफीकभाई शेख, प्रताप जगदाळे, विकास राठोड, सुमित कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 7 फेब्रुवारी रोजी कोरेगाव तालुक्यातील आठवडा व जनावरे बाजार राहणार बंद. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत, निर्भय व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी कोरेगाव तालुक्यातील कार्यक्षेत्रात भरणारे सर्व आठवडा बाजार तसेच कोरेगाव येथील जनावरे बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. दी मार्केट अँड फेअर ॲक्ट 1862 अन्वये तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी डॉक्टर संगमेश कोडे यांनी हा आदेश जारी केला असून मतदान प्रक्रियेवर बाजारांचा परिणाम होऊ नये हा यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार कोरेगाव तालुक्यातील शेतकरी, व्यापारी व बाजारातील सर्व घटकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच स्थानिक स्तरावरील ग्रामपंचायत प्रशासनाने या आदेशाच्या अंमलबजावणीस सहकार्य करावे व बाजार बंद असल्याबाबत जाहीर प्रसिद्धी द्यावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मतदाना दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशीही तालुक्यातील सर्व आठवडा बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत. या निर्णयाची सर्व संबंधितांनी दखल घ्यावी असे आवाहन कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संताजी यादव यांनी केले आहे.